6 संघांमधील 4 संघ आता स्पर्धेबाहेर आणि अंतिम सर्वोत्तम 2 संघ माऊली 11 आणि SS 11 माऊली 11 संघाने नाणेफेक जिंकून या ठिकाणी प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय आणि आपले सलामीचे 2 फलंदाज कप्तान अमोल बनोटे आणि DK स्वप्नील याला सलामीच्या फलंदाजीसाठी पाठवले आणि तसंच SS 11 संघाकडून सलामीचा गोलंदाज सुरेश कडव संघ मालक सुरेश कडव स्वतः बघा जेव्हा 2 षटकांचा सामना होता त्यात सुद्धा पहिलं षटक सुरेश कडव यांनी हाताळलं होतं आणि मी या ठिकाणी विनंती करेन माननीय श्री सुभाष रोणे यांनी या आयोजनाबद्दल 2 शब्द या ठिकाणी आपले प्रस्तुत करावेत. हॅलो, आज या कारवच्या चित्रमावा बनोटे यांच्या या ग्राउंडवर कारव शील इनगाव ही प्रीमियर लीग ज्या आयोजन समितीने आयोजित केली त्याचं व्यवस्थितपणे नियोजन सुद्धा झालेले आत्ताच या स्पर्धेची सांगता होते आणि अतिशय सुस्पष्ट आणि सुनियोजित असं नियोजन या पद्धतीने त्यांनी केलेले. अर्थातच सर्वच या नियोजन समितीचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि पुढे अशाच प्रकारच्या स्पर्धा घडावा आणि त्यांनी आयोजित करून त्या यशस्वी पाडावा अशी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. थँक्यू सुभाष दादा रोने. हा सामना 4 ओव्हरचा असणार आहे आणि 20 मिनिटांमध्ये हे 4 ओव्हर संपवायचे. आता वाजलेत बघा इथे 5 वाजून 23 या मिनिट. सामन्यामध्ये दिनेश बनोटे यांच्याकडून षटकार हॅट्रिक साठी 1000 रुपये आणि चौकार हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक प्राप्त झालेलं आहे. धन्यवाद. आता मात्र स्वतः संघ मालक सुरेश कडव गोलंदाजी मार्कवर फलंदाजी मार्कवर आपण पाहतोय स्वप्नीलला आक्रमक फलंदाज स्वप्नील. नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय माऊली लेनचा अमोल बनोटेला. बघा यावेळेस लोल फुलटोचा चेंडू भिरकावून दिला स्वप्नीलने. यावेळेस पंकज त्या ठिकाणी बघा पहिली सफलता फायनलचा थरार आणि पहिला गडी बाद पहिला धक्का माऊली लेन संघाला. निश्चितच परेश पहिला धक्का पहिला लोचा पहिला लपांग आणि पहिला लपडा लागतोय. स्वप्नीलच्या स्वरूपामध्ये पहिला धक्का माऊली लेन संघाला आणि एक फक्त अवांतर धाव संघाची धावसंख्या 1 बाद 1. निश्चितच इथे मात्र पहिला धक्का लागतोय माऊली लेन संघाला आणि आज मात्र नशिबाची साथ मिळते SS 11 संघाला. मांडव व्यवस्थापक यांनी स्टेजची इथे यायचंय. दरम्यान बघा फायनल मध्ये पहिल्यांदा फलंदाजी घेतल्यानंतर पहिला झटका लागतोय स्वप्नीलच्या स्वरूपामध्ये आणि अजूनही अमोल नॉन स्ट्रायकिंग एंडला 1 बाद 1 अशी स्थिती 1 चेंडू नंतर. आणि थोडा स्पीडअप करायचा सामना SS 11 संघ अंधार पडत चाललाय. आता मात्र आक्रमक फलंदाज सागर फलंदाजी मार्कवर गोलंदाज स्वतः संघ मालक सुरेश कडव आणि यावेळेस बघा युवकांचा मारा सुरेश कडव यांच्या मार्फत सुरेख असं क्षेत्ररक्षण त्यावेळेस मिड ऑफच्या दिशेने. दरम्यान 1 धाव घेण्याचा प्रयत्न दुसरा धावेचा प्रयत्न आणि अमोल गुड रनिंग बिटवीन द विकेट. दुसरी धाव या ठिकाणी सक्सेसफुल धावसंख्या 1 बाद 3 माऊली 11 संघाची. बघा ज्यावेळेस मोठे पटके येत नाही त्यावेळेला सिंगल डबल ट्रिपलचा या ठिकाणी वापर केला जातोय माऊली 11 संघाकडून. कालपासूनच आपण पाहतोय त्यांची ही स्ट्रॅटेजी. आणि यावेळेस सुरेश कडव पुन्हा एकदा बघा गुडल्यांचा चेंडू होता फलंदाज यावेळेस बीट होतोय जज करायला चुकतोय आणि निर्धाव चेंडू. निश्चितच जिथे सागर बीट होतोय आणि पहा आज SS 11 संघाचे सर्व क्षेत्ररक्षक वेगळ्याच फॉर्म मध्ये दिसत आहेत. सर्व क्षेत्ररक्षक अतिशय उत्तम कामगिरी करताना दिसतो आणि आज चार्ज होऊन आलाय. संघ मालकाने असं काय चार्जिंग पॉइंट दिले त्यांना की सर्व संघ अतिशय फॉर्म मध्ये दिसतोय. नक्कीच बघा पुन्हा एकदा मोठ्या फटक्याचा प्रयत्न होता परंतु फसला आणि दरम्यान एका धावेवर समाधान मानावं लागेल. SS 11 संघाचे संघ मालक उल्लेख केल्याप्रमाणे सुरेश कडव स्वतः आणि सचिन झांजे त्याचप्रमाणे माऊली 11 संघाचे संघ मालक अनिल बनोटे यांचे हे 2 संघ SIPL 2024 च्या फायनल मध्ये खेळत असताना
पुन्हा एकदा यॉर्करचा प्रयत्न अमोल बनवटे खेळून काढतोय बघा, एक डिफेन्सिव्ह फटका, रिस्क घेत नाहीये, चांगला चेंडू होता, त्याला रिस्पेक्ट देत एक धावेवर समाधान मानतो अमोल. सांघिक धावसंख्या 1-5. निश्चितच इथे फायनलच्या मॅच मध्ये अमोल जरा दबावात दिसतोय, आक्रमक खेळी करत नाहीये, संत आणि संयंत खेळी करण्याचा प्रयत्न करतोय अमोल. ते मात्र सागर यावेळेस बघा पुन्हा एकदा मोठ्या फटक्याचा प्रयत्न होता, परंतु या ठिकाणी बीट होतोय फलंदाज. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1-5 धाव फलकावर. त्वरित दुसरं षटक चालू करायचं SS11 संघ. इथे मात्र क्लॅम्प आलेला दिसतोय, थोडस व्यत्यय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1-5. बघा, फायनलचा सामना सुरू असताना कमीत कमी आपण 50 ते 60 धावांची अपेक्षा या ठिकाणी. आणि स्वतः माऊली 11 संघ टॉस जिंकून स्वतः प्रथम फलंदाजीचा निर्णय त्यांनी घेतलाय. आणि पहिल्या षटकामध्ये बघा स्वप्नीलच्या विकेट नंतर आता बघा दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी सचिन. निश्चितच शिलवाडीतील हा प्रतिभावान गोलंदाज आणि आपल्या प्रतिभेने जांताराच्या शील संघामध्ये त्याने स्थान मिळवले. बघा SS11 संघाच्या खेळाडूंचा उत्साह बघा, पंकज असेल, प्रज्योत असेल, बघा सर्वच संघनायकाच्या भूमिकेमध्ये. निश्चितच दुसरं षटक चालू करायचं SS11 संघ. आपल्याकडे वेळ कमी आहे, आपल्यालाच फलंदाजी करायची आहे पुढच्या ह्याच्यात, लवकर चालू करायचंय. चला सामना त्वरित चालू करायचा आहे. पहिल्या षटकाला आपण तब्बल 7 मिनिटं घेतलेली आहेत. चला, एक षटकाच्या समाप्तीनंतर 1-5 अशी स्थिती. माऊली 11 आणि स्वतः अमोल बनोटे ऑन स्ट्राईक. लेट्स सी व्हॉट हॅपन. आणि योकाचा चेंडू पुन्हा एकदा खेळून काढला अमोलने, रिस्क घेतलेली नाहीये. दरम्यान एका धावेवर समाधान मानावं लागेल. अमोल याला अजूनही हात खोलायला चान्स भेटलेला नाहीये. दरम्यान बघा सांघिक धावसंख्या 1-6. 15 मिनिटांमध्ये 3 षटक तरी फेकले गेले पाहिजेत आणि इथे मात्र संत गोलंदाजी होताना दिसते. चला घाई करायची आहे, वेळेत पूर्ण षटक टाकायचं. इथे मात्र फलंदाजी मार्कवर आपण पाहतोय सागरला. सागर मात्र बीट होते, अजूनही चांगली बॅटिंग त्याच्या मार्फत दिसत नाहीये. यावेळेस बघा हरेश सगळ्यांचं लक्ष असेल ते अनिल बनोटे यांच्या मार्फत जी मॅन ऑफ द सिरीजला सायकल या ठिकाणी उपलब्ध झाली आहे ती कोण जिंकेल. यावेळेस बघा गुडलेंचा सुरेख चेंडू आणि अपील होती कॉट बिहाइंडची, परंतु अपील होती वाईडची, परंतु यावेळेस निर्धाव चेंडू आणि माऊली 11 संघावर प्रत्येक चेंडू गणिक प्रेशर या ठिकाणी वाढत जाताना सांघिक धावसंख्या 1-6. निश्चितच परेश आज मात्र SS11 संघ वेगळ्याच फॉर्म मध्ये दिसतोय. काल मी सचिनला पाहिलं होतं, अतिशय चांगली गोलंदाजी टाकत होता, परंतु भरपूर फटकेबाजी पाहिली, परंतु आज मात्र भेदक गोलंदाजी त्याच्या मार्फत. इथे मात्र यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू समालोचन कक्षाला सलामी देत यावेळेस मात्र जातोय सीमा रेषेवर पलीकडे. बिग 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 हिट, फर्स्ट अँड फॉरमोस्ट षटकार. निश्चितच आखूड टप्प्याचा चेंडू होता आणि इथे मात्र जज केला सागरने आणि भिरकावून दिला. तेजस चेंडू खाली होता, परंतु फिल्डर बने दर्शक आणि बिग हिट षटकार. बघा सुरुवात कुठेतरी आता सुरुवात करतोय माऊली 11 संघ सागरच्या स्वरूपामध्ये. अजूनही अमोलची बॅट शांत दिसते, अजूनही अमोलला तेवढे मोठे फटके मारायचा चान्स इथे गोलंदाजांनी दिलेला नाहीये, परंतु आणखीन पुढच्या 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि यावेळेस सागर ऑन फायर. दरम्यान गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय सचिन सुद्धा कसे 2 चेंडू हाताळल्यानंतर तिसऱ्या चेंडूवर षटकार आल्यावर पाहूया कसं कमबॅक करतोय. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. यावेळेस गुडलेंचा चेंडू, यावेळेस मात्र मोठा फटका फसतोय, मिस टाइम फटका आणि तिथे झेल सुद्धा सुटतोय. दरम्यान 2 धावा या ठिकाणी घेतल्या जातात. बघा ग्राउंडचा उंच सकलपणा असल्यामुळे थोडस झेज घेण्यामध्ये जजमेंट चुकतीये आणि हा झेल सुटतोय आणि जीवदान निश्चितच सागरला. सुरेश कडव तिथे क्षेत्ररक्षक होते, परंतु वेल जज करता आला नाहीये त्यांना आणि तिथे ग्राउंड थोडा उंच सकल आहे, त्यामुळेच हा झेल मात्र सोडला जातोय आणि सागरला जीवदान मिळतंय आणि जीवदानाचा फायदा उचलतोय का सागर पाहावं लागणार आहे. आणि आता मात्र फायनलची मॅच आहे, आक्रमक फलंदाजी सागर आणि अमोलला करावी लागणार आहे. अजूनपर्यंत मात्र मोठी धावसंख्या उभारता आलेली नाहीये माऊली 11 संघाला. पुन्हा एकदा सचिन
यावेळेस बघा फुल्लेंचा चेंडू होता, भिरकावून दिलाय सागरने. यावेळेस मात्र जीवदानाचा फटका बसलाय तो एस.एस. इलेव्हन संघाला सिक्सरच्या स्वरूपामध्ये. बिग हिट षटकार. बॉल दे आता मात्र सुंदर चेंडू होता, परंतु सचिनने वेल जज केला आणि चेंडू सरळ स्ट्रेट भिरकावून दिला. बिगिट षटकार. आणि समोरच्या बाजूला आपण पाहिलं तर षटकार थोडा जवळ आहे आणि त्याचाच फायदा घेताना दिसतायत कुठेतरी फलंदाज सागर. यावेळेस बघा सांघिक धावसंख्या 2 षटकांनंतर 20, एक बाद 20. आणि यावेळेस आपण बघतोय सागर ऑन फायर. सागर ऑन फायर. बघा मॅच बॉल पुन्हा आलेला आहे. सर्व व्हॉलेंटियर्सला एक विनंती असेल, आपण कृपया बाउंड्रीच्या इथे पेट्रोलिंग करायचंय. शेवटचा सामना आहे, आपण नक्कीच मेहनत घेतली 2 दिवस आणि आता शेवटच्या सामन्यासाठी आपण सहकार्य करायचंय. सर्वच व्हॉलेंटियर्स, बाकी संघातील सर्व खेळाडू, यांचे सदस्य असेल, सरपंच 11, जय मल्हार, सर्व संघातील खेळाडू. या षटकानंतर ड्रिंक्स घेऊन गेला जाईल. दरम्यान सांघिक धावसंख्या 1 बाद 20. आणि बघा पुन्हा एकदा फुल्लेंचा चेंडू. यावेळेस बघूया काय होतंय. आणि यावेळेस प्रज्योत बनोटे झेलबाद करतोय. यावेळेस सागरला, आणि सागरच्या 2 षटकारानंतर एक तडाखेबाज फलंदाजी होईल अशी एक अपेक्षा होती, परंतु त्याचं आव्हान संपुष्टात आणतो तो प्रज्योत. आणि धावसंख्या आता होती 2 बाद 20. निश्चितच सागर याने आक्रमक फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला, परंतु इथे मात्र सचिनच्या गोलंदाजीवर बाद होतोय. कॅच काय सुंदर झेल घेतला प्रज्योत बनोटे याने. पुन्हा एकदा ऑन स्ट्राइक बॅट्समन. पाणी घेऊन जायचंय. ड्रिंक्स घेऊन जायचंय. पाणी घेऊन जायचंय. आता मात्र तिसरं षटक घेऊन येतोय प्रज्योत. ऑन स्ट्राइक बॅट्समन अमोल. आता मात्र अमोलला चांगली फलंदाजी करावी लागणार. इथे मात्र कट करतोय फक्त आणि फक्त 1 धाव इथे मात्र कलेक्ट केली जाते. इथं मंचावर आगमन होतंय. एक धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचतीये. धावसंख्या 21, 2 बाद 21. तसंच या ठिकाणी माऊली 11 संघाचे संघमालक अनिल बनोटे यांचं सुद्धा आगमन होतंय. मंचावर आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. त्याचप्रमाणे सन्माननीय पाहुणे. ते मात्र पुन्हा एकदा 1 धाव घेण्यात यशस्वी होतोय फलंदाज अनिल. नवीन आलेला फलंदाज अनिल वलवी. तर मात्र सागर बाद झाल्यानंतर प्रज्योत बनोटे व बघा अमोल बनोटे. अमोल या ठिकाणी ऑन स्ट्राइक. एक तडाखेबाज फलंदाज आणि प्रज्योत. आणि यावेळेस अमोलने मारलेला फटका बघूया काय करते मैदानात आता. आणि अतिशय सुरेख आणि किती मोठा मासा गळायला लागलाय माऊली 11 संघाचा. आणि एस.एस. 11 संघासाठी फार मोठा या ठिकाणी आनंदाचा क्षण. आणि माऊली 11 संघाचा तडाखेबाज फलंदाज अमोल बॅक टू द पवेलियन. सुरेख असा झेल. निश्चितच परेश संत संयन केली करण्याचा प्रयत्न होता अमोलचा, परंतु जशी बॅट कोली तसा अमोल मात्र परततोय तंबू मध्ये. इथे मात्र मोठा झटका लागतोय माऊली 11 संघाला. दरम्यान बघा मंचावर विराजमान मान्य श्री गणेश चिरले, मान्य श्री राजेश दुर्गे, मान्य श्री संदीप धोंडे आणि मान्य श्री लहू धोंडे हे सर्व मान्य श्री अनिल बनोटे यांचे सहकारी मंचावर उपस्थित. या सर्वांचा ISPL कमिटी 2024 मध्ये सहर्ष स्वागत आणि मनपूर्वक आभार. आपण आलात आणि या सामन्यांसाठी आम्हाला उपस्थिती दाखवली. अतिशय आपलं मनपूर्वक आभार इनगाव शील्ड प्रीमियर लीग 2024च्या कमिटीमध्ये. निश्चितच आज मात्र एस.एस. 11 संघ वेगळ्याच फॉर्म मध्ये दिसतोय. भलताच फॉर्म त्यांचा आज गवसलाय आणि आज मात्र संघ मालक खुश असतील. सचिन धांजे स्टंपच्या मागे आपण पाहतोय, तसेच सुरेश कडव. आणि आता मात्र मोठा मासा गलाला लागलाय. अमोल इथे मात्र बाद होतोय. त्यानंतर फलंदाजीसाठी येतोय. फलंदाजी मार्कवर डिकेला आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर प्रज्योत पुढील चेंडू घेऊन येतोय. ते मात्र उंचावरून मारण्याचा प्रयत्न होता, पूर्णपणे बीट होत आहेत. निर्धाव चेंडू येते. धावसंख्या स्थिरावतीये 22 या आकड्यावरती.
आता मात्र फायनलचा सामना आहे आणि धावसंख्या कुठेतरी स्थिरावताना दिसते. संत धावगती इथे बघा. मात्र दिसते. फायनलला थोडस प्रेशर असतं त्यामुळे मोठी धावसंख्या शक्यतो पाहायला मिळत नाही. तिसऱ्या षटकामध्ये धावसंख्या 2-22. प्रज्योत स्वतः गोलंदाजी मारकोर. यावेळेस बघा फुल्लेंचा मारा आणि बघा आपल्या भेदक गोलंदाजी समोर आणि अचूक टप्प्यासमोर फलंदाजाला बीट करतोय. धावसंख्या स्थिरावते 2-22. तिसऱ्या षटकातील अंतिम चेंडू शेष आणि धावसंख्या 2-22. निश्चितच परेश आज मात्र प्रज्योत वेगळ्याच फॉर्म मध्ये दिसतो. पा गोलंदाजी मध्ये सुद्धा भेदक गोलंदाजी. मी म्हटलं होतं जसं बॅटिंग मध्ये तो जर चांगला केला तर गोलंदाजी सुद्धा अतिशय चांगली करतो. पण जर त्याची बॅटिंग झाली नाही तर गोलंदाजी सुद्धा त्याची चांगली होत नाही. इथे बघा, मात्र शेवटचा अतिशय चेंडू सुंदर. प्रज्योत यावेळेस सुद्धा फुल्लेंचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा बीट केलंय प्रज्योतने. बघा प्रत्येकच निर्धाव चेंडू या ठिकाणी जल्लोष केला जातोय कारण की फायनलचा सामना आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2-22. धावफलकावर माऊली 11 संघाची. निश्चितच अतिशय सुंदर गोलंदाजी प्रज्योतच्या माध्यमातून इथं पाहिले. डीकेला अक्षरशः उभा ठेवला. निर्धाव चेंडू आले. काय सुंदर गोलंदाजी. आता मात्र प्रज्योतला जांताराच्या टीम मध्ये बॉलिंग सुद्धा दिली जाईल असं वाटतंय. काही सामन्यामध्ये त्याचे खराब गोलंदाजी नंतर त्याला साईड लाईन केलं होतं आणि फक्त बॅटिंग साठी ठेवण्यात आलं होतं. आता मात्र प्रज्योत ऑन फायर. बघा यावेळेस अंतिम निर्णायक षटक घेऊन येतो तो पंकज बनोटे ओव्हर द विकेट. यावेळेस फुलेंचा चेंडू यावेळेस हवेत. बघूया काय करते मैदानात. नो मॅन्स लँड मध्ये शक्यतो आणि दरम्यान बघा अचूक जज केले आणि दरम्यान 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्यात. आता आणि मात्र फलंदाजी मार्कवर आपण पाहतो अनिलला आणि डीकेला आपण पाहिलं असेल पहिल्या KGPL मध्ये मॅन ऑफ द सिरीज होता डीके आणि आता मात्र या फायनलच्या मॅच मध्ये सुद्धा खेळताना दिसतोय डीके. बघा धावसंख्या 2-24. धावफलकावर पुन्हा एकदा पंकज. यावेळेस गुडल्यांचा मारा अतिशय सुरेख परंतु यावेळेस लाईन चुकीची. आउट ऑफ वाईट. अतिरिक्त धाव अवांतर स्क्वेअर चेंडू. 1 धाव दिली जाईल एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये. धावसंख्या 25. आता मात्र अनिलला फलंदाजी करावी लागणार आहे. पंकजच्या गोलंदाजीवर प्रहार करावा लागणार आहे. गुडल्यांचा पुन्हा एकदा प्रयत्न. यावेळेस स्टेप अप करून मारायचा प्रयत्न. लॉंग ऑनला बघूया काय घडते आणि यावेळेस सुद्धा पुन्हा एकदा झेलबाद. बघा माऊली 11 संघाचे खेळाडू जेवढ्या वेळा मोठ्या फटका मारायचा प्रयत्न करतायत तेवढ्या वेळा झेलबाद त्यांना सामोरं जावं लागतंय. पुन्हा एक धक्का माऊली 11 संघाला. निश्चितच प्रज्योतने मला वाटतं दुसरा झेल घेतलेला आहे. त्याच ठिकाणी अतिशय सुंदर झेल प्रज्योतच्या माध्यमातून इथे आपल्याला पाहायला मिळतंय. बघा, आज मात्र अष्टपैलू. प्रज्योत अष्टपैली कामगिरी करताना बॅटिंग बॉलिंग आणि फिल्डिंग सुद्धा आज मात्र प्रज्योतचा दिवस आहे. आता नवीन येणारा फलंदाज आपण पाहतोय. नवीन फलंदाज नवीन येणारा बॅट्समॅन हितेश बनवटे. बघा, हरेश हितेशने आपण उल्लेख केला पहिल्या मॅच मध्ये 28 धावांची खेळी केली होती परंतु आता मात्र माऊली 11 संघाला त्याची जेवढी गरज आहे तेवढी त्याची कधीच नव्हती याच्या आधी. बघा हिरो बनायचा हाच तो चान्स आहे. पंकज टू हितेश. लेट्स सी. यावेळेस गुडल्यांचा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. बघूया काय घडते मैदानामध्ये. स्क्वेअर लेगच्या दिशेने हा चेंडू. बघा कॅच ड्रॉप त्या ठिकाणी केली आहे. दरम्यान 2 धावा. बघा कॅच ड्रॉप केली तरी सुरेख क्षेत्ररक्षण तेजस शिंदे याच्या मार्फत. बघा उंचावर गेलेली कॅच होती. तेजसला तेवढा फारसा अनुभव क्रिकेटचा अजून तरी नाही. नौका खेळाडू परंतु बघा 6 रन वाचवले स्वतः टीमसाठी आणि काय सुरेख असा फटका पाहायला मिळाला हितेशच्या पहिल्याच बॅट मधून. निश्चितच अतिशय सुंदर गोलंदाजी. यावेळेस बघा पुन्हा एकदा हितेश. बघूया लॉंग ऑनला परंतु प्रज्योत बॅक टू बॅक आपला तिसरा झेल. आणि ज्याप्रमाणे उल्लेख केला माऊली 11 संघाचे खेळाडू जेव्हा मोठ्या फटक्याचा प्रयत्न करतील त्यावेळेस प्रज्योत बनोटे त्यांच्या समोर दत्त म्हणून उभा टाकतोय. प्रज्योत बनोटे सर्वात जास्त डोकेदुखी पहिल्यांदा ठरली होती ती मित्रजीत टायगर संघाची. त्यानंतर डोकेदुखी ठरली ती सरपंच 11 संघासाठी. आता यावेळेस माऊली 11 संघ. बघा एक खेळाडू आपण म्हणतो क्रिकेट सांघिक खेळ आहे. एक खेळाडू गेम पलटू शकत नाही परंतु आज त्या ठिकाणी प्रज्योत बनोटे 1 मॅन शो सध्या पाहायला मिळतोय.
प्रत्येकच एरियामध्ये बॅटिंग बॉलिंग आणि फिल्डिंगच्या एरियामध्ये प्रज्योत बनवटे. निश्चितच आज फक्त नाव दिसतोय प्रज्योत बनवटेचं. अतिशय आक्रमक फलंदाजी, आक्रमक गोलंदाजी आणि तेवढ्याच सुंदर क्षेत्ररक्षण. यावेळेस आपण बघतोय पुन्हा एकदा फटका कव्हरच्या दिशेने झेलचा प्रयत्न होता, परंतु गच्चाळ क्षेत्ररक्षण आणि यावेळेस फटका बसतोय चौकार. प्रत्येकच चेंडू गणिक बघा. या ठिकाणी मैदानामध्ये उपस्थित मान्य श्री सुशील सर देशमुख यांनी सुद्धा मंचावर येऊन विराजमान व्हायचं आणि आपल्या सन्मानाची संधी आम्हाला द्यायची. दरम्यान धाव फलकावर नजर टाकली तर धाव संख्या धाव फलकावर 5 बाद 31. आणि यावेळेस बघा अतिशय सेफ रनआउट पंकजच्या माध्यमातून एक धाव घेऊन या ठिकाणी धावचित. धाव संख्या धाव फलकावर 4 षटकांच्या समाप्तीनंतर 32. जिंकण्यासाठी 4 ओव्हरमध्ये 33 धावांची गरज. या ठिकाणी इनगाव शील्ड प्रीमियर लीग 2024 मध्ये आपल्याला सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित झालेत मान्य श्री गणेशजी चिर्ले साहेब, त्याचप्रमाणे मान्य श्री राजेश. मी मान्य श्री गणेशजी चिर्ले साहेब यांचा सत्कार करण्यासाठी विनंती करेन. दत्तात्रय बनवटे कमिटी मॅन त्यांचा सत्कार या ठिकाणी करतात. मान्य श्री गणेशजी चिर्ले, मान्य श्री अनिल बनवटे यांचे सहकारी या ठिकाणी वेळात वेळ देऊन उपस्थित झाले आणि आपला खेळाचा दर्जा वाढवला. त्याचप्रमाणे मी सुभाष रोणे यांना विनंती करेन की मान्य श्री राजेशजी दुर्गे माफ करा, मान्य श्री राजेशजी दुर्गे माफ करा यांचा सन्मान श्री सुभाष रोणे यांच्या मार्फत आपले सर्वांचे लाडके श्री अनिल बनवटे यांचे हे सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित झाले. मान्य श्री अनिल बनवटे यांच्याकडून सायकल आपल्याला मॅन ऑफ द सिरीज साठी या ठिकाणी आहे. त्याचप्रमाणे मान्य श्री संदीप धोंडे, मी सुभाष रोणे यांना विनंती करेन की श्री संदीपजी धोंडे यांचा सुद्धा शाल देऊन आपण या ठिकाणी सत्कार करायचा आहे. मान्य श्री संदीपजी धोंडे आणि संदीपजी धोंडे म्हणजे आपल्या शिळगावातील मंदिरासाठी सुद्धा त्यांनी सहकार्य या ठिकाणी केलंय. त्यानंतर मी पुन्हा दत्तात्रय बनवटे यांना विनंती करेन की मान्य श्री लहूजी धोंडे यांचा सुद्धा सत्कार आपण या ठिकाणी शाल आणि सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन करायचा आहे. हे 4 सन्मान्य पाहुणे आपल्याला आज या ठिकाणी लाभले. त्याचप्रमाणे मैदानाकडे जात असताना आपण बघूया जिंकण्यासाठी 33 धावांची आवश्यकता. 24 चेंडू मध्ये 33 धावांची आवश्यकता असेल. 24 चेंडू मध्ये 33 धावांची आवश्यकता. चोवीस चेंडू मध्ये 33 धावांची आवश्यकता आणि लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. माऊली 11 संघ आपल्या 4 षटकांचा हा सामना खेळवायचा. 5:45 वाजलेले आहेत. सर्व सन्मान्य पाहुण्यांचे या ठिकाणी आभार आणि सहर्ष स्वागत कमिटीद्वारे. पुन्हा एकदा वळूया मॅच कडे. आणि हरेश, काय वाटतं तुला आता पर्सनल ओपिनियन, विन प्रेडिक्शन? 33 धावा 24 चेंडू आणि मैदानावर कोण आहे? प्रज्योत बनवटे. निश्चितच परेश, आता मात्र इनफॉर्म बॅट्समन प्रज्योत बनवटे ग्राउंडवर आणि विन प्रेडिक्शन 70-30 एवढं मला वाटतंय. कारण ज्या फॉर्म मध्ये प्रज्योत आहे त्याला अडवणं इथं मात्र कठीण होऊन बसलंय सर्व संघांना. ते मात्र माऊली 11 संघ सक्सेस होतोय का प्रज्योत बनवटे यांना अडवण्यात, ते जिथं पाहायला लागणार आहे. आणि गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय स्वप्नीलला आणि स्वप्नील टू प्रज्योत. सामन्याचा पुन्हा एकदा पहिला चेंडू इथे मात्र आल्याला भिरकावून देतो. इथे संधी आहे का? आणि प्रज्योत स्टाईल एक मोठा मासा गळ्याला लावायची संधी होती. यावेळेस मात्र प्रज्योतला या ठिकाणी जीवदान पहिल्या चेंडूवर
आणि पहिल्या चेंडूवर 2 धावा आणि प्रज्योत सारखा गडी या ठिकाणी बाद करायची संधी होती. दरम्यान तो झेल सोडला. इथे कठीण असा झेल होता, परंतु प्रज्योत सारखा तडकेबाज फलंदाज या ठिकाणी आउट करायची संधी होती. निश्चितच परेश, इथे मात्र संधी सोडले प्रज्योत. ते मोठा मासा गळाला लागता लागता राहिलाय प्रज्योत बनवटे. पुन्हा एकदा यावेळेस बघा पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेने चाललेला चेंडू मैदानाचा फायदा घेत दरम्यान एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना बघा काय सुरेख असं क्षेत्ररक्षण. दरम्यान 2 धावे समाधान मानायला सांगितले प्रज्योत याने. निश्चितच अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहतोय जयेश कडवच्या माध्यमातून. काय सुंदर क्षेत्ररक्षण, अतिशय जीव लावून फिल्डिंग केली आहे. गोलंदाज स्वप्नील बघा प्रज्योत बनवट्याची विकेट घेतली तर सरपंच दिनेश बनवटे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. बघा हे सांगता हा खेळाडू किती मोठा आहे. आणि यावेळेस बघा पुन्हा एकदा यॉर्करचा प्रयत्न होता. निश्चितच अतिशय भेदक गोलंदाजी ते मात्र स्वप्नील दाखवतोय आणि प्रज्योतला संधी मिळाली नाहीये. निर्धाव चेंडू येतोय. प्रज्योत इनफॉर्म बॅट्समन आहे. आजच्या दिवसातील सर्वात घातक फलंदाज मानावं लागेल प्रज्योतला. बघा 33 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 3 चेंडू मध्ये बिनबाद 4. पुन्हा एकदा स्वप्नील टू प्रज्योत. यावेळेस यॉर्करचा मारा आणि डीप मिड विकेटला नो मॅन्स लाईन मध्ये चेंडू. बघूया काय करते मैदाना दरम्यान. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि चेंडू यष्टीरक्षकाकडे जाईपर्यंत दुसरी धाव सक्सेसफुली सेफली कंप्लीटेड. धावसंख्या 6, बिनबाद 6. आणखीन जिंकण्यासाठी 27 धावांची आवश्यकता. परेश इथे मात्र पहिल्या चेंडूवर झेल उडाला होता प्रज्योतचा आणि तो झेल जर कॅरी करता आला असता तर मात्र माऊली इलेव्हनचं विन प्रिडिक्शन डायरेक्ट 50 ने वाढलं असतं असं मला वाटतंय. परत एकदा प्रज्योत. यावेळेस बघा बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय थर्डमॅनच्या दिशेने. दरम्यान 1 धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाते. बघा स्ट्राईक कंटिन्युअसली रोटेट करण्यावर भर दिला जातो. धावसंख्या बिनबाद 7. धावसंख्या बिनबाद 7. यावेळेस SS11 संघाची. आता मात्र फलंदाजी मार्कवर आपण पाहतोय विशालला. याच्यावरून आपल्याला शिकायला मिळतं की या स्पर्धेमध्ये जवळपास आपलं आव्हान संपुष्टात आलं होतं SS11 संघाचं, पण त्यांनी हार मानली नाही. त्यांच्याकडे अवेलेबल असलेल्या प्रत्येक संधीचा त्यांनी फायदा घेतला. आणि यावेळेस आपण बघतोय प्रज्योत पुन्हा एकदा विशाल. यावेळेस डीप मिड विकेटला बिग हिट षटकार. निश्चितच बघा फक्त एक मॅच SS11 संघाने सुरुवातीला जिंकली होती आणि जर का त्यांनी त्या ठिकाणी स्वतःवर अविश्वास दाखवला असता किंवा आशा सोडल्या असत्या तर आज ते कुठेच नसते. परंतु जे मिळेल त्या संधीचा फायदा घेऊन ते या ठिकाणी पहिल्यांदा क्वालिफाईंग, नंतर सेमीफायनल आणि आता फायनल मध्ये दाखल झालेत आणि फायनल मध्ये तडाखेबाज फलंदाजी करतोय SS11 संघ. निश्चितच परेश आज मात्र सामना स्पीडअप करायचा आहे. अतिशय आक्रमक फलंदाजी दिसली SS11 संघाची प्रज्योत आणि पंकजची. आणि काय सुंदर फलंदाजी राहिली आहे प्रज्योतची. सामना त्वरित चालू करायचा आहे. बघा नक्कीच आपण संघ बैठक घेऊ इच्छिता अमोल, परंतु सामना त्वरित स्पीडअप करायचा आहे आपल्याला. थोडस त्या ठिकाणी विलंब होता कामा नये. धावसंख्या धावफलकावर 13, बिनबाद 13 आतापर्यंत आणि जिंकण्यासाठी आणखीन 20 धावांची आवश्यकता. 18 चेंडू मध्ये 20 धावा. आता मात्र गोलंदाजी मार्कवर आपण पाहतो जयेश कडवला. जयेश कडवची गोलंदाजी सुद्धा अतिशय सुंदर गोलंदाजी राहिली आहे आजच्या दिवसामध्ये आणि तोच जयेश आता मात्र गोलंदाजी मार्कवर माऊली इलेव्हन संघाचा. बघा गोलंदाजी मार्कवर दिसतोय आपल्याला प्रज्योत. घातक फलंदाज आजच्या दिवसातील आक्रमक फलंदाज प्रज्योत बनवटे. पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक बॅट्समन. 18 चेंडू मध्ये 20 धावांची आवश्यकता. इथे सुद्धा 2 ते 3 महत्वाच्या विकेट्स जर का माऊली इलेव्हन संघाने संपादित केल्या तरी या ठिकाणी मॅचचं स्वरूप पालटू शकतं. सध्या 18 चेंडू मध्ये 20 धावा. प्रज्योत ऑन स्ट्राईक. गोलंदाजी मार्कवर आहे जयेश कडव. पुन्हा एकदा प्रज्योत. गुडलेनचा चेंडू. यावेळेस मात्र इथे मात्र थोडीशी चूक होते. थोडासा तुतुममे त्या ठिकाणी झालं होतं, परंतु याचा फायदा घेता आला नाहीये माऊली इलेव्हन संघाला. दरम्यान पहिला गडी बाद करायची संधी होती. हे दुसरं जीवदान या इनिंग मध्ये म्हणता येईल. प्रज्योत पाठोपाठ आता विशालला जीवदान या ठिकाणी दिलंय. निश्चितच परेश इथे मात्र जीवदान मिळतंय प्रज्योतला. आणि दुसरा गोलंदाज जयेश. गोलंदाजी मार्कवर जयेश टू प्रज्योत. दिस टाइम लेट्स सी व्हॉट हॅपन्स. गुडल्यांचा बॉल यावेळेस भिरकावून दिलाय कव्हरच्या दिशेने. प्रज्योत बनवटे गोज आउट ऑफ द ग्राउंड. लेट्स सी व्हॉट हॅपन्स.
परंतु त्यावेळेस आउटफील्ड स्लो असल्यामुळे एका धावेवर 2 धावेवर समाधान मानावं लागेल प्रज्योत बनोटेला. बघा आउटफील्ड त्या ठिकाणी स्लो असल्यामुळे हा चौकारमध्ये परावर्तित होऊ शकत नाहीये. 2चा फटका आणि सध्या धावसंख्या धावफलकावर बिनबाद 15. 33 धावसंख्येचा पाठलाग करत असताना बिनबाद 15 धावसंख्या प्रज्योत आणि विशाल. बघूया पुन्हा एकदा जयेश टू प्रज्योत. पुन्हा एकदा गुडल्यांचा फटका. यावेळेस सुद्धा मोठ्या फटक्याचा मिस टाइम फटका झाला आहे. यावेळेस मात्र कोणतीही चूक नाही आणि प्रज्योत बॅक टू द पवेलियन. आणि प्रज्योतची विकेट साठी या ठिकाणी 1000 रुपयाचं पारितोषिक होतं. दिनेश बनोटे सरपंच यांच्याकडून ते प्राप्त झालंय. जयेश कडव याच्यासाठी निश्चितच इथे मात्र मोठा झटका लागतोय SS11 संघाला, परंतु धावा कमी आहेत आणि इथून पुढे मात्र सामना 50-50 दिसतोय आपल्याला. आणि इथून मात्र चांगली गोलंदाजी झाली माऊली 11 संघाची, बघा तर निश्चितच सामना जिंकू शकतोय माऊली 11 संघ. धाव संख्या धाव फलकावर सध्या 15 आणि विजयासाठी आणखी 18 धावांची आवश्यकता. येणाऱ्या 15 चेंडूमध्ये 18 धावा, 15 बॉल 18. आणि नवीन फलंदाज पंकज. बघा इनफॉर्म फलंदाज आज ज्याला सूर गवसलाय असा पंकज बनोटे. प्रज्योत पाठोपाठ आता त्यालाच त्याच्या फॉलो थ्रू मध्ये कॅरी ओव्हर करण्यासाठी उपस्थित पंकज. पंकज जर का आपण विचार केला तर रिव्हर्सचा फटका मारण्यासाठी अतिशय ओळखला जाणारा हा शिळगावातील फलंदाज. आणि 15 चेंडूमध्ये 18 धावांची गरज SS11 संघाला. पुन्हा एकदा जयेश टू पंकज. बघा यावेळेस थोडासा फ्लिकरचा प्रयत्न होता, परंतु यावेळेस आपण एक धाव लेग बाईजच्या स्वरूपामध्ये SS11 संघासाठी एक धाव लेग बाईज. धाव संख्या 16 बिन एक बाद 16 आतापर्यंत आणि आणखीन 17 धावांची आवश्यकता. आता मात्र फलंदाजी मार्कवर आपण पाहतोय विशालला, गोलंदाजी मार्कवर जयेश. नक्कीच बघा ज्याने एक षटकार खेचला होता असा विशाल सध्या फलंदाजी मार्कवर. आणि यॉर्करचा सुरेख असा प्रयत्न. काय सुंदर गोलंदाजी इथे मात्र दिसते जयेश. आणि बीट होतोय फलंदाज विशाल. आणि बघा माऊली 11 संघाकडून जे पाठीराखे आणि ते सध्या जरा टेन्शन मध्ये, तसंच SS11 संघाचे सुद्धा थोडस. यावेळेस बघा पुन्हा एकदा यॉर्करचा मारा, परंतु त्या ठिकाणी अमोलकडून चूक होते आणि दरम्यान 22च्या स्वरूपामध्ये एक धाव. परंतु बघा सुरेख असं क्षेत्ररक्षण चौकार अडवलं आपल्या संघासाठी. निश्चितच इथे मात्र डीकेच्या सुरेश. माध्यमातून अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण इथे मात्र झालंय. आणि जयेश कडव अतिशय सुंदर गोलंदाजी मात्र दाखवले माऊली 11 संघाकडून. धावसंख्या धाव फलकावर 17, आणखीन जिंकण्यासाठी 16 धावांची आवश्यकता. आर्डे ग्रामपंचायतचे सदस्य मान्य श्री प्रशांतजी शेळके आणि उपसरपंच प्रशांत शेळके या ठिकाणी उपस्थित झाले. आपण कृपया मंचावर यायचंय. त्याचप्रमाणे सुशील सर आपण सुद्धा या ठिकाणी मंचावर यायचं. आपल्या दोघांच्या सन्मानाची संधी आम्हाला द्यायची. त्याचप्रमाणे जो फलंदाज आपण खेळताना बघतोय तडाखेबाज फलंदाज विशाल, त्याचे वडील मान्य श्री विलास कडव या ठिकाणी उपस्थित झाले. आपण सुद्धा मंचावर येऊन विराजमान व्हायचंय. त्याचप्रमाणे मान्य श्री अनंता वळवी हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. आपण सुद्धा मंचावर येऊन विराजमान व्हायचंय. आणि इलेक्ट्रिशियन वायरमन विषय पाहुणे यांनी सुद्धा या ठिकाणी मंचावर येऊन विराजमान व्हायचंय. वळीवर सामन्याकडे. सामन्याची स्थिती 1-17. आता मात्र गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय सागरला. सांघिक तिसरं षटक घेऊन येताना फलंदाजी मार्कवर आपण पाहतोय विशालला. यावेळेस बघा पुन्हा एकदा फुल लेनचा प्रयत्न. यावेळेस पंकज लॉलीपॉप झेल. आता मात्र सामना 50-50% वरती आलाय. सागरच्या पहिल्या चेंडूवर बघा. मात्र विशाल बाद होतोय. लॉलीपॉप झेल या ठिकाणी. आणि आता पुन्हा एकदा मॅच प्रत्येक चेंडू गणिक आपलं विन प्रेडिक्शन चेंज होताना अतिशय चित्तथरारक या ठिकाणी संघर्षमय सामना आपल्याला पाहायला मिळतोय. SS11 विपक्ष माऊली 11. बघा निश्चितच परेश आपण पाहिलं प्रज्योत बाद झाला, त्यानंतर संघ माऊली 11 संघ थोडासा आक्रमक झालेला दिसून येतो आपल्याला. आणि इथे मात्र
चांगली गोलंदाजी होताना दिसते माऊली इलेव्हन संघाकडून. पुढील फलंदाज रोहन आणि आता मात्र SS इलेव्हन संघाला विजयासाठी 11 चेंडू मध्ये 16 धावांची आवश्यकता. 11 बॉल 16. बघा नक्कीच 1 ते 2 मोठे फटके या ठिकाणी पुन्हा आणू शकतात मॅच मध्ये SS इलेव्हन संघाला. दरम्यान माऊली इलेव्हन संघ सुद्धा विकेटच्या प्रतीक्षेमध्ये, कारण की 16 धावांचं आव्हान 11 चेंडू मध्ये तसं माफक आव्हान. यावेळेस बघूया पुन्हा एकदा गोलंदाज सागर आणि यॉर्करचा पुन्हा एकदा सुरेख असा वापर. बघा क्रिकेटचं ब्रह्मास्त्र यॉर्करचा वापर या ठिकाणी सागरकडून आपण बघतोय. बॅक टू बॅक यॉर्कर आणि फलंदाज बीट होतोय या ठिकाणी रोहन. काल आपण सागरला पाहिलं तर सागर चांगली गोलंदाजी करत नव्हता काल. आज मात्र भलत्याच फॉर्म मध्ये दिसतोय सागर आणि काय यॉर्करची गोलंदाजी दाखवतोय, भेदक गोलंदाजी. आणि इथे मात्र SS इलेव्हन संघ थोडासा बॅकफुट वर जाताना दिसतोय आपल्याला. पुन्हा एकदा सागर इथे मात्र भिरकावून दिलाय. संधी आहे का, परंतु इथे संधी नाहीये. येतोय चौकार. बघा डीप मिड विकेटला समालोचन कक्षाला सलामी देत बिग हिट चौकार. यावेळेस सामन्याची परिस्थिती 2 बाद 21 आणि आणखीन 12 धावांची आवश्यकता. आता येणाऱ्या 9 चेंडू मध्ये 12 धावांची आवश्यकता. 9 बॉल 12. निश्चितच सामना अतिशय रोमांचक होताना दिसतोय आणि फायनलचा सामना असाच पाहायची प्रेक्षकांची सुद्धा इच्छा असते, कधी इकडे कधी तिकडे. आणि तसाच सामना इथे मात्र होताना दिसतोय. कुठेही वाटत नाहीये सामना एकतर्फी झुकताना. बघा 9 बॉल 12. SS इलेव्हन संघ आणि माऊली. फलंदाज रोहनच्या बॅट मधून आलेला चौकार. पुन्हा एकदा सागर टू रोहन. ते मात्र पुन्हा एकदा सागर. निर्धाव चेंडू येतोय. काय नाही यावेळेस आपण बघतोय 8 चेंडू मध्ये 12 धावांची आवश्यकता. रोहन आणि पंकज. तिसरं षटक मार्गस्थ आहे गोलंदाजीसाठी. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय सागरला, फलंदाजी मार्कवर रोहनला पाहतोय. पंकज मात्र नॉन स्ट्राईक वर उभा आहे आणि संधी पंकजने घ्यायला हवी असं मला वाटतंय. आता पुन्हा एकदा सागर. बघा पुन्हा एकदा यॉर्करचा प्रयत्न होता परंतु फुल लेनचा चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा अतिशय सोपा असा झेल आणि रोहन बॅक टू द पवेलियन. बघा एका चौकारानंतर विन प्रेडिक्शन बदल होता परंतु या विकेट नंतर पुन्हा एकदा विन प्रेडिक्शन माऊली इलेव्हन संघाच्या बाजूने. निश्चितच परेश इथे मात्र सुंदर झेल घेतला जयेश कडव याने. चांगली गोलंदाजी केल्यानंतर चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा दाखवतोय आणि वेल जज केलं. तिथे वाटलं होतं 6 होतोय काय, परंतु अंतिम क्षणी बाउंड्री लाईनवर इथे मात्र झेल घेतला जयेश कडव याने आणि फलंदाज रोहन इथे मात्र बाद होतोय. आता मात्र फलंदाजी मार्कवर आपण पाहतोय सचिन आणि पंकजला आणि पंकज सचिनला समजावून देतोय कशा पद्धतीने आता बॅटिंग करायची आहे. इथे मात्र सामना 50-50% जाऊन पोहोचतोय असं मला वाटतंय. 7 चेंडू मध्ये 12 धावांची आवश्यकता. या ओव्हरमध्ये आपण पाहिलं, या ओव्हरमध्ये हरीश आपण पाहिलं तर फक्त 1 चौकार आणि 2 विकेट्स आल्यात या ओव्हरमध्ये. 5 चेंडू मध्ये आपण पाहिलं तर 1च चौकार फक्त जो आपण पाहिला रोहनच्या बॅटमधून आणि तब्बल 2 विकेट्स. म्हणजे माऊली इलेव्हन संघासाठी अतिशय सुंदर षटक हाताळतोय तो सागर. निश्चितच परेश सागर अतिशय. इथे मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू येतोय आणि पूर्णपणे बीट होतोय सागर. आणि इकडे मात्र माऊली इलेव्हनच्या खेम्यामध्ये अतिशय आनंदाचं वातावरण पसरतंय हळूहळू आणि SS इलेव्हन संघ कुठेतरी बॅकफुट वर जाताना दिसतोय. हरेश आता शेवटचा षटक घेऊन साहिल येईल की कोण येईल. शेवटच्या षटकामध्ये 12 धावांची आवश्यकता आहे. तब्बल 6 चेंडू 12. बघा SS इलेव्हन संघाच्या बाजूने हा सामना होता परंतु अतिशय सुंदर षटक हाताळलं ते जयेश सागर याने. जयेशच्या बॅक टू बॅक सागर 2 अतिशय सुंदर षटक माऊली इलेव्हन संघासाठी. आणि विकेट्स महत्वाच्या विकेट्स प्रज्योत असेल, त्यानंतर विशाल असेल, रोहन असेल, अशा 3 महत्वाच्या विकेट्स माऊली इलेव्हन संघाने वेचून काढल्या. आणि आता 6 चेंडू मध्ये 12 धावांची आवश्यकता. आणि व्हॉट अ फायनल. प्रत्येक प्रेक्षकाला बघा कोणी जिंको कोणी हारो परंतु प्रत्येक प्रेक्षकाला हवी असते एक चुरशीची फायनल आणि तीच इथे बघायला मिळते इनगाव शील्ड प्रीमियर लीग 2024 मध्ये. निश्चितच सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. ते शेवटचं षटक आहे आणि या शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय नवोदित गोलंदाज साहिल. बघा
शिळ संघातील सिलेक्टर्स इकडे लक्ष वेधायचंय. फायनल मध्ये शेवटचा षटक हाताळायची संधी साहिलला दिली आहे आणि आता शिळ संघामध्ये सुद्धा जवळपास सिलेक्शन साहिलचं त्या ठिकाणी कायम होताना आपल्याला पाहायला मिळतंय. डेथ ओव्हर अतिशय सुंदर हाताळताना आपण साहिलला बघत असतो. पाषाणला सुद्धा अतिशय सुंदर साहिलने अंतिम षटक त्या ठिकाणी टाकलं होतं शीळ ब संघासाठी आणि विजय संपादित केला होता. आणि या टुर्नामेंट मधील शेवटचं षटक हाताळतोय साहिल. आणि निर्णायक षटक बघा, 6 चेंडूमध्ये 12 धावा. या आधी सुद्धा साहिलने 6 चेंडूमध्ये 11 धावा डिफेंड केल्या आजच्या दिवसामध्ये आणि आता पुन्हा एकदा त्याच्यावर विश्वास टाकलाय तो अमोल बनोटे. बघूया साहिल. आणि यावेळेस मात्र लाईन चुकीची, थोडासा आउटसाइड ऑफ टाकायचा प्रयत्न परंतु चुकीच्या लाईनवर एक अवांतर धाव. यावेळेस 6 चेंडूमध्ये आता 11 धावांची आवश्यकता. फलंदाज सचिन आणि पंकज ऑन स्ट्राईक. निश्चितच पंकज ऑन स्ट्राईकला आणि पंकज फॉर्म मध्ये. इथे मात्र पंकजला अडवणं गरजेचं आहे आणि इथे मात्र सागर गोलंदाजी मार्कवर साहिल. बघा पुन्हा एकदा गुडल्यांचा प्रयत्न. पंकजने त्या ठिकाणी मोठ्या पटकाचा प्रयत्न केला होता परंतु बीट होतोय पंकज. बघा एका वाईड नंतर कमबॅक करतोय साहिल. निश्चितच स्लो रन डिलिव्हरी साहिलच्या माध्यमातून. इथे मात्र पूर्णपणे बीट झाले पंकज. इन्फॉर्म बॅट्समन आहेत पंकज आणि तरी सुद्धा फलंदाजी मध्ये थोडस अडखळताना दिसतंय. प्रेशर आहे त्यांच्यावर. शेवटचं येणाऱ्या 5 चेंडूमध्ये 11 धावांची आवश्यकता. पंकज आणि SS11 संघाला. साहिल टू पंकज. दिस टाइम यॉर्कर. लेट्स सी व्हॉट हॅपन्स. भूषण त्या ठिकाणी चेंडू दरम्यान एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा या ठिकाणी पंकजला स्ट्राईक द्यायच्या प्रयत्नामध्ये सचिन या ठिकाणी आपली विकेट बहाल करतोय. एक धाव या ठिकाणी नोंद केली जाईल आणि एक धावचीची विकेट. दरम्यान येणाऱ्या 4 चेंडूवर आता मात्र 10 धावांची आवश्यकता. आता मात्र सामना जसा जसा पुढे जातोय तसा प्रेशर मात्र वाढवत नेतोय SS11 संघाच्या फलंदाजावर. इथे मात्र पंकज प्रेशर मध्ये दिसतोय. आता मात्र बॅट कोलावी लागणार आहे पंकजला आणि फलंदाजीवर येतोय नॉन स्ट्राईक वर SS11 संघाचा संघ मालक सचिन झांजे. इथे मात्र फलंदाजी मार्कवर येताना दिसतोय. पुन्हा एकदा यावेळेस बघा 4 चेंडूमध्ये 10 धावा. साहिल टू पंकज. क्वार्टर फायनल. अतिशय सुंदर अशी फायनल, चित्तथरारक चुरशीची फायनल. पुन्हा एकदा साहिल टू पंकज. यावेळेस वॉट अ बॉल. त्रिफळाचीत. पंकज बॅक टू द पवेलियन आणि अमोल बनोटे उचलून घेतलंय साहिलला. सुरेख असं बघा त्रिफळाचीत. नक्कीच हरेश शेवटच्या अंतिम ओव्हर टाकणं तेवढंच टेन्शन खाली परंतु नवोदित साहिल बघा काय सुरेख अशी गोलंदाजी. निश्चितच परेश अतिशय प्रेशर आहे साहिलवर तरी सुद्धा अतिशय प्रेशर हँडल करताना दिसतो. इथे मात्र पंकज पूर्णपणे त्रिफळाचीत झाला. मोठा फलंदाज होता पंकज आणि पंकजवर पूर्ण आशा होत्या SS11 संघाच्या आणि तोच फलंदाज इथे मात्र बाद होतोय आणि आता मात्र बॅकफुटवर जाताना दिसतोय SS11 संघ. बघा जो SS11 संघ आपण पहिल्यांदा म्हटलं नशिबाचं संधीचं सोनं करून वर आला होता तो कदाचित फायनल घेऊन जाईल की काय परंतु आता यावेळेस मात्र त्यांची मार्गामध्ये अडचण निर्माण केली माऊली 11 संघाने. त्याचप्रमाणे मैदानावर जुने जाणते खेळाडू रमेश कडव यांचं आगमन झालेलं आहे. ISPL कमिटीकडून आपलं सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा रमेश कडव बॅट्समन पाहतोय आपण. गोलंदाजी मार्कवर साहिल. जुने जाणते खेळाडू. चला सामना चालू करायचा आहे. जे बाउंड्रीवर जिथे ते खेळाडू उभे तिथून त्याने बाजूला व्हायचं. तिथे 6 आला तर खेळाडूला. यावेळेस बघूया आता मैदानामध्ये अतिशय सुरेख झेल आणि यावेळेस आता आव्हान येते 2 चेंडूमध्ये 10 धावा. व्हॉलेंटियर्स समोर असले उभे असलेल्या खेळाडूंना बाजूला करायचंय. त्याचप्रमाणे इथे जे सन्माननीय पाहुणे उपस्थित झालेत मान्य श्री गणेशजी चिरले साहेब, राजेशजी दुर्गे, संदीपजी दोंडे आणि लवजी दोंडे. जर का माऊली 11 संघाने हा सामना जिंकला तर त्यांच्याद्वारे खेळाडूंना या ठिकाणी पारितोषिक आणि पार्टी संध्याकाळी आयोजित केली आहे. आता मात्र फलंदाजी मार्कवर आपण येताना पाहतोय तेजसला.
आणि या ठिकाणी बघा अंतिम निर्णायक षटक हाताळणारा साहिल याच्या गुणवत्तेची दखल घेऊन या ठिकाणी मान्य श्री निलेश कडव यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक साहिलला बघा निर्णय लागायच्या आधीच गुणवत्तेची पारख करून साहिलला 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दाखल झालंय. दरम्यान बघा सामना 2 चेंडूमध्ये हरेश 10 धावांची आवश्यकता आहे. रोहित शर्माची गरज SS11 संघाला या ठिकाणी. आणि इथे मात्र तेजसनी जर षटकार मारला तर मात्र तेजस हिरो ठरू शकतो आणि तेजस साठी इथे बक्षीस लागतंय 1000 रुपयाचं पारितोषिक माननीय श्री सुभाष रोणे यांच्याकडून मॅच जिंकून दिली तर तेजस शिंदेसाठी प्राइज आहे. बघा नवोदित खेळाडू साहिल टू तेजस आणि मोठा फटका यावेळेस मारला, परंतु आता कुठेतरी औपचारिकतेकडे हा सामना. आणि बघा अमोल बनवटे यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा. अमोल बनवटे यांची काय मेहनत, 2 दिवस आपल्या सामन्यासाठी त्यांनी मेहनत घेतली, संघनायकाची भूमिका. आणि यावेळेस आता एका चेंडूवर संघ मालकाकडून साहिलसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच माननीय श्री निलेश कडव यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक साहिल कडव साठी आलेले आहे. तसेच चंद्रकांत कडव यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक इथे मात्र साहिलसाठी. ISPL 2024 चॅम्पियन माऊली 11. इथे मात्र अतिशय जोरदार जल्लोष इथे दिसतोय माऊली 11 संघाचा आणि माऊली 11 संघ पुन्हा एकदा विजयी झालेला आहे. विजयी संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. इनगाव शील्ड प्रीमियर लीग 2024 मधील चॅम्पियन संघ, पहिल्याच पर्वाचा चॅम्पियन